सध्या मधली सुट्टीमधून संगीतकार सलील कुलकर्णी मुलांचा लाडका सलील दादा झालाय. प्रत्येक संगीतकाराची एक स्टाईल असते, तशी ती सलीलची सुद्धा आहे. पण सलीलने केलेलं एक हटके गाणं सादर करायला येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमृता सुभाष. गात राहणे माझे जीवन गाणे हे ब्रीदवाक्य असलेल्या अमृताला कायमच रसिकांचं प्रेम भरभरून लाभले. अभिनय असो किंवा गाणं, दोन्ही गोष्टी अतिशय तन्मयतेनं करणाऱ्या अमृतानं तिच्या गाण्यातून आपल्याला हसवलं, कधी भावुक केलं, दरवेळी आनंद दिला. जगाकडे बघायचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या अमृताचं गाणं मनाला भिडणारं आहे. तू कमाल केलीस, म्हणजे कमाल म्हणजे केवळ कमाल केलीस. त्यातला निरागसपणा आणि ताकदही तुम्हा रसिकांपर्यंत पोहोचली आहे. खुला आवाज असलेल्या अमृताची आवड लोकसंगीताची असली तरी हळूवार आणि उडत्या आवाजातली अनेक गाणी तिला गाता आली. ती आयडिया सारेगमपमुळे. गोड गायलीस, अतिशय गोड गायलीस. तिच्यातली प्रामाणिक गायिका आता सज्ज झाली आहे महा अंतिम सोहळ्यात तुमची मन जिंकायला. राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती, राती अर्ध्या राती. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुडुनी संग हाय रंग हाय जायचं नाही, नाही नाही नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुडुनी संग हाय रंग हाय जायचं नाही, नाही नाही नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. काही सांगावं फुसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्या बसून. या जीवा लागली नाद हे सांगू काय 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 काय. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. नाचत ठुमकत मुरडत शुक्राची चांदणी. साज फिरतीचा सजतो शोभतो सजतो देहाच्या गोंधनी. आली लाजत नाचत ठुमकत मुरडत शुक्राची चांदणी. साज फिरतीचा साजतो शोभतो सजतो देहाच्या गोंधनी. या बघून राजसा असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मुडुनी संग हाय रंग हाय जायचं नाही, नाही नाही नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं.
नाही का अमृता, इतक्या फायनलच्या रात्री तू किती म्हंटलीस तरी असं अर्ध्यात आम्ही कोणीही तुला सोडून जाणार नाही. मग बरं झालं बाई. हा मग ठीक आहे. गाणं खूप छान झालं. आज सलील सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहे. सलील, गाणं कसं वाटलं? क्या बात आहे. मला शिट्टी वाजवता यायला पाहिजे होती असं मला आज वाटलं. खरंच एवढे वर्ष मी अवधूत बरोबर जज म्हणून बसलो पण शिट्टी शिकलो नाही याचं मला आज खरं सांगू का, मला ते सारेगमप लिहिलेलं, तो आ केलेला मुलगा तिकडे मागे आणि आयडिया सारेगमप वातावरण, मला एकदम ते मधली सुट्टीत शाळेत गेल्यावर लोकांना जसं होतं ना, नॉस्टॅल्जिक होतात लोक, असं तसं मला झालं की हा सारेगमपचा मंच, असं इकडे अमर बसलाय, सत्तू बसलाय आणि असं एकदम मला ते सगळे दिवस आठवले. आणि अमृताने काय धमाल आणली. मला मुळात अमृताविषयी असं वाटतं की ती इतकी चांगली आस्वादक आहे ना कुठल्याही गोष्टीची. फिल्म बघितली, नाटक बघितली, कविता वाचली, ती प्रत्येक गोष्ट अशी तुटून पडते म्हणजे त्या गोष्टीवर. त्याच्यामुळे मला खरं सांगतो, मी आता परदेशात मला एक एअरपोर्टवर बाई भेटला, त्या मला म्हटलं की ते अमृता सुभाषनी गायलेलं ते मनी तुझ्या पिल्लांना सांभाळ, ते फार गोड होतं, ते तुमच्याकडे आहे का कुठे रेकॉर्ड केलेलं? म्हणलं मी विचारतो तिला बाबा. तर मला असं वाटतं ही जी रेंज मनी तुझ्या पिल्लांना पासून रात्री अर्ध्या रात्रीपर्यंत एक्सप्रेशनची जी आहे ती तिच्या आस्वादक वृत्तीमुळे असं मला वाटतं की ती त्या गोष्टीवर त्या वेळेला पूर्ण प्रेम करते. कविता, गाणं, संगीत, नाटक सगळ्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि ते प्रेम तिच्या परफॉर्मन्स मध्ये दिसतं. व्हेरी गुड, खूप मजा. थँक्यू सलील. थँक्यू सलील. आणि तू आठवण करून दिल्यामुळे मी पुन्हा एकदा तुला असं सजेस्ट करेन की मनी तुझ्या पिल्लांना याचा एक अल्बम काढावास. अल्बम आणि आता एक छोटी झलक द्यावीस या वेशात इथे मने हो, तुझ्या अगदी पिल्लांना. अगदी अगदी. जरा वेगळं वाटतंय मला. फायनलला मने तुझ्या पिल्लांना मी गाईन असं मला वाटलं नव्हतं. हे तू धरू शकशील का? कारण अगदी, दोन्ही हात अगदी. लागतात ते गाणं Please, म्हणायला. नक्कीच. असं आहे ते. विथ प्लेजर. हा. मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, फिसकारून अंगावर येतात ग, फिसकारून अंगावर येतात ग, मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, मने तुझ्या पिल्लांना, मने तुझ्या पिल्लांना, मने तुझ्या पिल्लांना सांभाळ ग, सांभाळ ग, सांभाळ ग. क्या बात आहे. आता तुला बहुधा जिथे जिथे बोलवतील तिथे तिथे हे गाणं सादर करण्याचा नक्की आग्रह होणार आहे. फक्त मला एक प्रश्न आहे, इतक्या वेळा तू गाणं गायलीस तेव्हाही मला पडलं होतं नक्की कोण म्हणे ते काय कळलं नाहीये. अभिजित, बरं अमृता, बाकी विनोद जरी सोडला तरी नाही आजचं रे, सुद्धा नाही, तुझं नाही रे. गाणं. मारेन मी संपूर्ण पर्व तुला मारायचं टाळलंय, पण आज मारायला लावू नकोस प्लीज. नाही, तू तुझ्या रागाला सांभाळ, मनी तिच्या पिल्लांना सांभाळ. अल्बम मध्ये माझं सुद्धा नाव घाल. बरं अमृता, आतापर्यंत इतके तुझे रंजक आणि खूप छान परफॉर्मन्सेस झाले. हा प्रवास कसा होता तुझा? हा खरोखर खूप हृदय प्रवास होता. आणि मी म्हटलं तसं ह्या रंगमंचावर गायला मिळणं, या वादकांबरोबर गायला मिळणं, कमलेश, रुपेश आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गायला मिळणं हा खूप हृदय असा प्रवास होता. तसंच अवधूत आणि वंदनाताईच्या खूप छान छान सजेशन्स, तसंच वेगवेगळी गाणी गायला मिळाली. म्हणजे काही वेळेला काय होतं की नाही हिचा आवाज असा आहे तर तिला असंच गाणं गायला द्या, पण या रंगमंचामुळे खेळ मांडल्यासारखं गाणं नाही तर मी कधी गाऊ शकणार होते. त्यामुळे ती मजा किंवा ते आव्हान पेलता आलं या रंगमंचामुळे असं मला वाटतं. त्यामुळे खरोखर मी झीची आणि या रंगमंचाची खूप खूप आभारी आहे. अमृता, आजच्या बाकीच्या गाण्यांसाठी आणि निकालासाठी तुला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.